तर कशा पद्धतीने आंदोलन केलं, काय निश्चित केलं? खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापन झाली आणि त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था राखून कायद्याचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये येईल अशा अपेक्षेने सगळे महाराष्ट्रातील जनता या शासनाकडे पाहत असताना 5 तारखेला या शासनाने शपथविधी झाला आणि 10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं जे संविधान आहे, भारतीय संविधान, त्याचं परभणीमध्ये विटंबन करण्यात आलं आणि विटंबन झाल्यानंतरून त्या ठिकाणी जो माथेफिरवा आहे त्याला शासनाने संरक्षण दिलं, पण ते निषेध करण्यासाठी जे परभणीमधले संपूर्ण भीम सैनिक असतात. अमित शहाच्या विरोधात आपण आंदोलन केलं, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की देशाचे तुम्ही गृहमंत्री आहात आणि तुमच्या तोंडून असा शब्द येणं हे अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना निलंबित करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना त्यांचं बडतर्फ करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. काय कशा पद्धतीने आंदोलन केलं सर? लोकसभेमध्ये देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं, त्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मावळ तालुक्याचे सर्व आंबेडकरी जनता ही आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि अमित शहांचा निषेध नोंदवण्यासाठी पोटोबा मंदिर ते तहसीलदार कार्यालय मावळ या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय भेटला पाहिजे. परभणीचं जे काही युवकाची जे काही हत्या झाली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनाही न्याय भेटला पाहिजे. देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि आंबेडकरी जनतेची माफी मागावा एवढीच मी विनंती करेन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.